मी सागर जोशी, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतली आहे। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। आता माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा थेट केंद्रीय पातळीवर गेलेला आहे। शिवराजसिंग चौहान केंद्रीय कृषी मंत्री यांच्याकडेच महाविकास आघाडीच्या खासदारांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे। सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, त्याचबरोबर वर्षा गायकवाड, बजरंग सोनवणे यांसह इतरही खासदार यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांची भेट घेतलेली आहे आणि थेट माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणीच केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली आहे। दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेत होत असलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलेलं आहे। आपल्याला रमी खेळताच येत नाही असा दावा त्यांनी केलेला आहे। त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी असं आव्हान देखील त्यांनी दिलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्यासोबत आहेत। अक्षय, माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी थेट आता केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे करण्यात आली आहे। नक्कीच सागर, आज दिल्लीचं पावसाळी अधिवेशन सत्र सध्या सुरू आहे आणि महाविकास आघाडीचे सर्वच खासदार मंडळींनी जी आहे ती आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांची संपूर्ण भेट घेतलेली आहे आणि या भेटीदरम्यान त्यांनी राज्याचे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना वरच्या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलमध्ये रमी हा पत्त्यांचा गेम खेळत असतानाचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया जी आहे ती उमटलेली असताना आपल्याला पाहायला मिळत होती। शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील वागणूक जी आहे ती कुठेतरी कृषी मंत्री या सगळ्या संदर्भात कृतीमधनं दाखवत आहेत असा कुठेतरी सवाल जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होत होता। परंतु या सगळ्या आरोपांना खंडन जे आहे ते राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केलेली आहे। पण तरी देखील महाविकास आघाडीचे खासदार जे आहेत ते पावसाळी अधिवेशनात जे आहेत ते आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहेत आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांची भेट घेऊन माणिकराव कोकाटे यांची राजीनाम्याची मागणी जी आहे ती होताना पाहायला जाता